ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की सायली देवीसमोर खूप प्रार्थना करत असे की काहीही केलं तरी मला प्रतिमा आत्या भेटल्याच पाहिजे. देवीने कौल दिलेला असतो. सायली खूप आनंदित झालेली असे. प्रतिमा आत्या तिला भेटलेला देखील असतात आणि हे सगळं जे काही घडलेलं असतं ते सगळं त्या मंदिराच्या आजूबाजूलाच जे आहे तिकडे घडलेलं असतं. मग प्रतिमाला घेऊन ती मंदिरामध्ये आलेली असते. तिची चौकशी करत असते. तिला सगळे काही प्रश्न विचारत असते. तुम्ही यांना ओळखता वगैरे वगैरे अशा अनेक क्वेश्चन ती विचारत असते. प्रतिमाला मात्र काही आठवत नसतं. ती काही बोलत नसते. त्यामुळे ती म्हणत असते की तुम्हाला बोलता येत नाहीये का. मग तिचा राहण्याचा पत्ता वगैरे सगळं काही ती विचारत असते. प्रतिमा मात्र काहीच बोलत नसते. त्यामुळे तिच्या लक्षात आलेलं असं की हिला बोलताच येत नाहीये. त्यामुळे ही काही बोलतच नाहीये. परंतु ते जुन्या आठवणी देखील ती तिला सांगत असे. ते देखील तिला काही आठवत नसतं. यावरून तिला कळलेलं असं की म्हणजे हिला काहीच आठवत नाहीये. आणि मग ती म्हणत असे की असं करूया ना, तुम्ही माझ्यासोबत घरी चला. तेथे तुम्ही सगळ्यांना बघितल्यानंतर तुम्हाला आठवेल तरी अशा निमित्तानेच ती तिला घरी घेऊन आलेली असते. घरी ज्या वेळेला सगळेजण टेन्शनमध्ये असतात की अरे ही सायली एवढ्या रात्रीची गेली कुठे. कुसुमला देखील फोन केला जात असो. कुसुम म्हणते की अरे ती तर आलेलीच नाही इथे आणि कुठे गेली असेल बरं रात्रीची. म्हणून कुसुमताई स्वतः सुभेदारांच्या घरी आलेली असते. ती देखील म्हणत असते की ही एवढ्या रात्रीची गेली तरी कुठे असेल. पूर्णाजी आता तिला विनवणी करत असतात की तुला जर कुठे सापडली तर नक्की येते घेऊन ये. कुसुम म्हणत असे हो बरं मी घेऊनच येईन. अश्विन वगैरे हे सगळेजण आता हिला शोधण्यासाठी बाहेर गेलेले असतात. परंतु ती कुठे सापडत नसते. अर्जुन तर खूपच रडकुंडीला आलेला असतो. तो म्हणत असतो माझी सायली गेली तरी कुठे. कल्पना देखील धीर देण्याचा खूप प्रयत्न करत असते. परंतु अर्जुनचे अश्रू काही थांबत नसतात. तो खूप टेन्शनमध्ये आलेला असतात आणि अचानक सायलीचा आवाज आलेला असतो. त्यामुळे तो खूप आनंदित होतो आणि तो म्हणत असतो सायली तुम्ही कुठे गेला होतात. सायली म्हणत असते की बघा मी एका व्यक्तीला इथे आणलेला आहे आणि त्या व्यक्तीची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. मग सगळेजण म्हणत असतात कोण आहे ती व्यक्ती. आणि लगेचच तेथे प्रतिमाला समोर उभं केलं जात असतं. ज्या वेळेला प्रतिमाला सगळेजण बघतात त्यावेळेला मात्र सगळ्यांना मात्र धक्का बसलेला असतो. जे सत्य एवढ्या वर्षापासूनचं असतं ते भूतकाळ त्यांच्या समोर आलेला असतो. आणि त्यामुळे सगळ्यांना आता कळलेलं असतं की ही नेमकी प्रतिमा आहे. परंतु प्रतिमा त्यांची जी अगोदरची होती आणि ही जी समोर आलेली व्यक्ती आहे ती खरीच प्रतिमा आहे की नाही हे सायली कशा पद्धतीने त्यांना आता पटवून देईल आणि रविराज त्यावर कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतील हे देखील आता खूपच महत्त्वाचं ठरणार आहे.